तर आज आपण बनवणार आहोत ताटाची शोभा आणि जिभेची चव वाढवणारी अशी लसूणाची चटणी. ही चटणी झटपट तर तयार होतेच, शिवाय चविष्टही होते आणि कुरकुरीतही होते. ही चटणी जर तुम्ही एकदाच बनवून ठेवली तर 6 महिने आरामात टिकते. ही चटणी तुम्ही वडापावबरोबर, गरमागरम फुलक्याबरोबर, भाकरीबरोबर, वाफाळत्या वरण भाताबरोबर, तोंडी लावण्यासाठी, डोसा, थालीपीठ कशाबरोबरही खाऊ शकता. फारच अप्रतिम लागते. शिवाय यात मी तेलाचा अजिबात वापर न करता ही चटणी बनवून दाखवत आहे आणि चटणीत वापरलेले जिन्नसही शरीरासाठी फारच उपयुक्त आहेत. तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि मुख्य म्हणजे नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे आणि सोबतचे बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. लसूणाची कुरकुरीत चटणी बनवण्यासाठी प्रथम आपल्याला सर्व जिन्नस अगदी खमंग भाजून घ्यायचे आहे. त्यासाठी इथे मी गॅसवर एक कढई गरम करत ठेवली आहे. त्यात आपण 1 वाटी शेंगदाणे घालूया आणि खमंग भाजून घेऊया. शेंगदाणे भाजत असताना गॅस मिडियम करूनच सतत ढवळत एकसारखे भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाण्यात मोनोसॅच्युरेटेड फॅट्स असतात, जे खराब कोलेस्ट्रॉल कमी करतात आणि हृदयविकार टाळतात. शिवाय त्यात अमिनो ॲसिड आणि अँटीऑक्सिडंट हे घटक असतात, जे रक्तवाहिन्याच्या आतील अस्तरांना सुरक्षित ठेवून रक्तप्रवाह सुधारतात. मधुमेहींसाठी शरीराची इन्सुलिनची पातळी नियंत्रित राखण्यासाठी क्षमता शेंगदाण्यात असते. शिवाय शेंगदाण्यात मॅंगनीज, फॉस्फरस, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम जास्त असते, जे हाडांच्या आरोग्यासाठी चांगले असते. शेंगदाण्याला मूड फूड म्हटले जाते कारण ते मानसिक विकारावर मदत करते. शिवाय शेंगदाण्यात कर्करोग विरोधी गुणधर्म असतात. ओमेगा 3 फॅटी ॲसिड आणि व्हिटॅमिन ई मुबलक प्रमाणात असल्याने ते दृष्टीसाठी आणि त्वचेसाठीही फारच उपयुक्त आहेत. त्यामुळे त्याचा आहारात कोणत्या ना कोणत्या स्वरूपात जरूर वापर करावा. साधारणतः 3 ते 4 मिनिटांनंतर आपण पाहू शकता शेंगदाणे खमंग भाजले गेले आहेत. ते आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि थंड करून घेऊया. शेंगदाणे थंड झाल्यावर त्याची आपण टरफले काढून घेणार आहोत. त्यानंतर पुन्हा त्याच कढईत 1 वाटी सुक्या खोबऱ्याचा कीस घालूया. त्याबरोबर अर्धी वाटी अळशी आणि अर्धी वाटी सफेद तीळ घालूया आणि हे सर्व जिन्नस एकत्रच मंद गॅस करून व्यवस्थित खमंग होईस्तोवर भाजून घेऊया. कारण खोबऱ्याचा कीस आणि बाकीचे अळशी आणि तीळ हे भाजायला जास्त वेळ लागत नाही, म्हणून मी ते एकत्रच भाजून घेत आहे. सुक्या खोबऱ्यात लोह जास्त प्रमाणात असते, त्यामुळे याच्या सेवनाने लोहाची कमतरता भरून काढण्यास मदत होते. शिवाय याच्या सेवनाने रोगप्रतिकारक शक्तीही मजबूत करून विषाणूजन्य रोगापासून शरीराचे रक्षण होते. आहारात नारळाचा समावेश केल्याने संधिवात सारखा समस्यांचा धोकाही कमी होतो. सुके खोबरे खाल्ल्याने स्मरणशक्ती सुधारते. तसेच तिळात कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस यासारखे घटक असतात, जे हाडांसाठी फारच उपयुक्त आहेत. थंडीच्या दिवसात तीळ खाण्याची सवय ठेवल्यास हाडे व सांधेदुखीचा त्रास जाणवणार नाही. जर दिवसातून 1 चमचा तीळ खाल्ले तर दातही मजबूत राहतात आणि रोगप्रतिकारक शक्तीही वाढते. तिळात सेसमिन नावाचे अँटीऑक्सिडंट असते, त्यामुळे कर्करोगाच्या पेशी वाढण्यास अवरोध होतो. म्हणूनच तीळ हा शरीरासाठी फारच बहुगुणी असा आहे. तसेच अळशीमध्ये कॉपर, प्रोटीन, ओमेगा 3 ॲसिड असते, जे आरोग्यासाठी फारच फायदेशीर आहे. अळशीमध्ये फायबर अधिक प्रमाणात असते, जे कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास मदत करते. अळशीच्या बिया कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी फारच उपयुक्त आहेत. अळशीमुळे पचन चांगले होते. शिवाय यातील उच्च फायबर बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी फारच उपयुक्त असतात. तसेच अळशी खाल्ल्याने रक्तातील गुड कोलेस्ट्रॉल वाढण्यास मदत होते व रक्तातील साखरेची पातळी संतुलित राखण्यास मदत होते. म्हणूनच लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनीच त्याचा आपल्या आहारात रोजच समावेश करावा. आता त्यात अर्धी वाटी फुटाण्याची डाळ घालूया आणि फक्त 1 मिनिटभर परतून घेऊया. त्यामुळे चटणी कुरकुरीतही होते आणि चविष्ट होतेच. साधारणतः 2 ते 3 मिनिटांनंतर आपण पाहू शकता सर्व जिन्नस अगदी खरपूस भाजले गेले आहेत.
फुटाण्याची डाळ ऑलरेडी भाजलेली असल्याने इथे फक्त 1 मिनिटवर परतून घ्यायची आहे. साधारणतः 1 मिनिटानंतर आपण पाहू शकता सर्व जिन्नस अगदी खरपूस भाजले गेले आहेत. आता त्यात आपण 10 ते 12 लसूण पाकळ्या घालूया. लसूण पाकळ्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे वापरू शकता. त्याही आपण अगदी व्यवस्थित परतून घेऊया. अशा प्रकारे सर्व जिन्नस अगदी खमंग भाजून घेतल्याने चटणी टिकण्यास मदत होते. साधारणतः 1 मिनिटानंतर आपण पाहू शकता सर्व जिन्नस अगदी व्यवस्थित भाजले गेले आहेत. आता त्यात आपण भाजलेले जे आपण शेंगदाणे होते त्याची मी इथे टरफले काढून घेतली आहे. आता शेंगदाणेही भाजलेल्या जिन्नसात घालूया आणि मिक्स करून घेऊया. सर्व जिन्नस अगदी व्यवस्थित मिक्स झाले आहे. आता गॅस बंद करूया आणि पावडर मसाले त्यामध्ये ॲड करूया. आता पावडर मसाल्यामध्ये त्यात 1 चमचा लाल काश्मीरी मिरची पावडर, 1 चमचा मालवणी मसाला, पाव चमचा हळद आणि 1 चमचा धणेपूड घालूया आणि मसाले अगदी त्याचा कच्चेपणा जाईस्तोवर साधारणतः 3 ते 4 मिनटे गॅस बंद करूनच कढई गरम असतानाच त्यामध्ये परतून घ्यायचे आहेत. त्यामुळे मसाले करपणारही नाही आणि त्यांची चव पुरेपूर अगदी आपण जे भाजलेले जिन्नस आहेत त्यामध्ये उतरेल. आपण पाहू शकता मसाले मिक्स करत असताना मी गॅस बंद केला आहे. आता सर्व जिन्नस अगदी मसाल्यात मिक्स झाले आहेत. आता त्यात चवीनुसार मीठ घालूया आणि पुन्हा मिक्स करून घेऊया म्हणजे मीठ एकसारखे लागेल. आपण पाहू शकता सर्व जिन्नस अगदी व्यवस्थित मिक्स झाले आहेत. ते आता आपण थंड करून घेऊया. थंड झाल्यावर त्याची मिक्सरमधून आपण जाडसर भरड तयार करून घेणार आहोत. साधारणतः 5 मिनिटानंतर मिश्रण थोडेसे थंड झाल्यावर मी एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेतले आहे. आता मिक्सरच्या भांड्याचे झाकण लावूया आणि मिक्सर पल्स मोडमध्ये म्हणजेच चालू बंद करत फिरवून घेऊया. आपण पाहू शकता लसणाची झणझणीत कुरकुरीत पौष्टिकतेने परिपूर्ण अशी चटणी तयार झाली आहे. ती आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. त्यानंतर ती आपण एका बरणीत भरून ठेवणार आहोत. ही चटणी तुम्ही रोज जेवणाबरोबर 1 चमचा जरी घेतली तरी त्यातील पोषण मूल्ये तुमच्या शरीराला मिळतील. अशा प्रकारे तयार झाली झणझणीत कुरकुरीत जिभेची चव वाढवणारी आणि ताटाची शोभा वाढवणारी अशी लसुणाची चटणी. ही चटणी तुम्ही वडापावबरोबर, पराठ्याबरोबर, डोशाबरोबर, वरण भाताबरोबर, तोंडी लावण्यासाठी भाकरीबरोबर, चपातीबरोबर कशाबरोबरही खाऊ शकता. अप्रतिम अशी चव येते. तुम्ही अशाच प्रकारे सर्व पोषण मूल्य असलेली अशी लसुणाची चटणी बनवून पहा आणि त्याचा आस्वाद घ्या. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि मुख्य म्हणजे नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे आणि सोबतचे बेल आयकॉनही प्रेस करा म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. पुन्हा भेटूया अशा सर्व गुणधर्मयुक्त चविष्ट रेसिपीसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.